आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात मोठ्या टॉप 9 बातम्यांनी। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाण्यासाठी अचानक गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी। या घटनेमध्ये 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती। तर चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे मी व्यथित झालोय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं यावर ट्विट। दिल्ली स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेचा उच्चस्तरीय तपास करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे आदेश। प्रवाशांसाठी 4 विशेष रेल्वे सुरू केल्यानंतर गर्दी कमी झाली। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं ट्विट। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमध्ये मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर, तर गंभीर जखमींना 2.5 लाख तर किरकोळ जखमींना 1 लाखांची मदत जाहीर। आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला। जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या उमरटी गावातली घटना, तर एका अधिकाऱ्याचा 7 पोलिसांवर 100 ते 150 जणांकडून हल्ला। आदित्य ठाकरे राऊतांसोबतच या चर्चेमध्ये केजरीवालांची काँग्रेसवर टीका, तर त्यांना भाजप नाही तर मोदींविरोधातील केजरीवालांना हरवायचं होतं। केजरीवालांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील सामनाच्या रोखठोकमधून समोर। एकनाथ शिंदेंनी तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल। रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका, तर रामदास कदमांकडून आदित्य ठाकरेंचा पेंगविन असाही उल्लेख। धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी हे माझ्या विरोधातलं षडयंत्र, तर योग्य वेळी षडयंत्र रचणाऱ्यांचं नाव घेऊन मुख्यमंत्र्यांना सांगून पर्दाफाश करणार। सुरेश धस यांचं वक्तव्य, तर देशमुख प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा हा डाव असल्याचंही धस यांनी म्हटलंय। कोकणात डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची हालचाल, तर ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांची आज बैठक। राजापूर मतदारसंघातील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार। उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा, तर क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव। जाधवांनी व्यक्त केली खंत। भास्कर जाधवांचे चुलत बंधू शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर। बाळाशेठ जाधव आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। आमदार किरण सावंतांसोबतच्या बैठकीत निर्णय। ठाकरे गटात फक्त संजय राऊतांना संधी, क्षमतेपेक्षा जे जास्त बोलतात बाकी लोकांना तिथे स्थान नाही। भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। भास्कर जाधव नाराज नाहीयेत। पक्षप्रमुख भास्कर जाधवांच्या संपर्कात बैठकीला ते व्हीसीद्वारे उपस्थित होते। मातोश्रीवरील बैठकीनंतर दानवेंची प्रतिक्रिया, तर मोठी प्रलोभनं देऊन संघटनेमध्ये प्रवेश दिला जातोय। चांगले लोक गेले, मान्य केलं, मात्र संघटना उभी राहणार असाही विश्वास व्यक्त। पक्षाचं धोरण असलं तरी निवडणुकीतील पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष नको, निवडणुकीतील पराभवासाठी आपणच जबाबदार आहोत। मनसेच्या बैठकीत अमित ठाकरेंची परखड भूमिका। अमित ठाकरेंनी जे सिंहावलोकन केलंय ते चांगलंय, एखाद्या पक्षाच्या वैचारिकतेला शोभावं असंच ते वक्तव्य आहे। अमित ठाकरेंच्या ईव्हीएमवरील भूमिकेवर अमोल मिटकर यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमची स्वबळाची तयारी, तर जिल्हा परिषद महापालिकेमध्ये स्वबळावर भगवा फडकवू। आमदार बालाजी कल्याणकर यांचा स्वबळाचा नारा। पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन, तर अजित पवारांचे महापालिका निवडणूक ताकदीनं लढण्याचे संकेत। अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। 24 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये गणेश नाईक यांचा जनता दरबार, तर या ठिकाणी जनता दरबार घेण्याची काही स्पर्धा नाही। माहितीच्या सर्वच घटकांनी जनता दरबार घ्यावा, गणेश नाईकांचं आवाहन।